Good morning all. In this lecture, we will start our next concept or next question. Types of sales promotional tools. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, सेल्स प्रमोशनचं इंटेन्शन काय आहे? क्विक सेल्स होण्यासाठी सेल्स प्रमोशन टूल्स हे यूज केले जातात. So sales promotion is one of the promotional techniques. Advertising, direct selling or marketing, personal selling, public relation and exhibition are used by marketing executive in combination of independently to accomplish marketing objective. सो आपण काय करतो, हे जे वेगवेगळे काही टूल्स आहेत हे टूल्स यूज करून मॅक्झिमम सेल कसा करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट हे करू शकतो. दॅट इज वाय हिअर मार्केटर यूज व्हेरियस टूल्स like advertising, direct selling, personal selling, okay, public relation, etc. So example of sales promotion, जसं की आपण बघितलं की क्विक हा वर्ड फार महत्वाचा आहे. क्विक सेल होण्यासाठी मग तुम्ही काय करताय? फर्स्ट थिंग, फ्री गिफ्ट. जेव्हा आपण फ्री गिफ्ट कंझ्युमरला ऑफर करतो, नक्कीच कंझ्युमर काय करतायत, कंझ्युमरचं एक इंटेन्शन काय असतं की फ्री गिफ्ट मिळतंय ना, सो वी कॅन परचेस इझिली और क्विकली. फ्री गिफ्ट विथ परचेसेस, बाय वन गेट वन फ्री, जसं की माहितीये हे फार पॉप्युलर एक टेक्निक्स आहे जे मार्केटर यूज करतात क्विक परचेस साठी. देन सेकंड, डिस्काउंटेड प्राइस. डिस्काउंटेड प्राइस दिल्यानंतर सुद्धा काय होते, तर एखादी सर्व्हिसेस ही इझिली आपण परचेस करू शकतो. सो एअरलाईन कंपनी ऑफर डिस्काउंटेड प्राइस दॅट इज लेस दॅन द लिस्टेड प्राइस फॉर द अर्लियर बुकिंग. जो अर्लियर बुकिंग करेल त्याला काही डिस्काउंट दिले जातात, राईट. सो या इझिली सर्व्हिसेस आपण काय करू शकतो, रेंडर करू शकतो. फ्री सॅम्पल. सो जनरली फ्री सॅम्पल कुठे दिले जातात? सॉफ्ट ड्रिंक मॅन्युफॅक्चरर्स. जसं की आपल्याकडे एक फेमस एक्झाम्पल आहे, बऱ्याच स्टुडंटना माहिती असेल, महाबळेश्वरच्या इथे एक जे सॉफ्ट ड्रिंक देतात ना, म्हणजे जे ज्यूस असतात बघा, व्हरायटी, खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि ते कंझ्युमरना अट्रॅक्ट करण्यासाठी फर्स्ट फ्री सॅम्पल बरेचसे दिले जातात तिथे. सो ऑफर्ड सॅम्पल ड्रिंक फॉर द टेस्ट करण्यासाठी टू विजिटर. ओके. सो बऱ्याच वेळी काय म्हणतो आपण, जे टुरिस्ट प्लेस आहेत ना, अशा ठिकाणी तर ही मेथड फार यूज केली जाते, फ्री सॅम्पलिंग. Then next, voucher and coupon. So but its technique depends on our product. Okay, so voucher and coupon, these are enclosed along with the advertisement in the newspaper, magazine or with the product. Voucher आणि coupon हे बऱ्याच वेळी मॅगझिन मधून, न्यूजपेपर मधून हे दिले जातात. Then financial deals. Estate agent offer financial deals like stamp duty of 5 lakh, okay, for first 10 lucky customer, etc. So काही financial deal सुद्धा देऊन तुम्ही कंझ्युमरना अट्रॅक्ट हे करू शकता. ट्रेड सेल्स प्रमोशन. So these are means for the wholesaler and retailer giving additional incentive. ट्रेड सेल मध्ये काय असतात, तर ऍडिशनल इन्सेंटिव्ह ऑफर केले जातात. अँड अबाउट टार्गेट सेल, advertising material like t-shirt, hairband, cap are also offered to sell people and channel agent. Okay, so तुमचे जर टार्गेट पूर्ण झालं तर तुम्हाला वेगवेगळे काही इन्सेंटिव्ह हे ऍडिशनल इन्सेंटिव्ह ऑफर केले जातात. देन रिबेट. It is a discount given to sell unsold stock or item which are out of fashion for limited period of time. रिबेट मध्ये म्हणजे जसं आपण म्हटलं ना की सेल जसा येतो ना, त्या पद्धतीने म्हणजे अनसोल्ड स्टॉक तुम्ही काय करताय, अगेन सेल करताय लिमिटेड पिरियड मध्ये. सेल हा खूप म्हणजे पिरियड साठी असतो का, कधी सेलचे जे एक्झिबिशन वगैरे लागतात बघा, तर ते ठराविक पिरियड साठी असतात आणि अनसोल्ड स्टॉक आहे तोच परत स्टॉक कसा सेल करायचा त्यासाठी रिबेट मेथड ही यूज केली जाते. रिफंड.
It is the types of discount with a different, that is the customer is refunded some part of price or producing the proof of purchases. सो रिफंड फॅसिलिटी पण दिल्यानंतर काय होऊ शकते तर तुम्ही जास्तीत जास्त सेल हे करू शकताय. सो इट इज द टाइप्स ऑफ डिस्काउंट. रिफंड म्हणजे काय तर एक टाइप ऑफ डिस्काउंटच आहे विथ अ डिफरंट, that is the customer is refunded some part of price on producing the proof of purchase. Then product combination. Product combination ही सुद्धा फार पॉप्युलर असणारी एक टेक्निक्स आहे. अलॉंग विथ द मेन प्रोडक्ट काय केले जातात, मग आपल्याला फार फेमस असणारे एक एक्झाम्पल टूथब्रश, पेस्ट सोबत ब्रश सुद्धा काय केला जातो तर फ्री दिला जातो. सो फ्री प्रोडक्ट कॉम्बिनेशन देऊन सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सेल हा करू शकता. लकी ड्रॉ. कस्टमर आर अज्युम सर्टन गिफ्ट ऑन परचेस ऑफ सर्टन अमाउंट ऑफ गुड्स and winner are decided by lucky draw method. So lucky draw method ने सुद्धा तुम्ही काय करू शकता तर ॲज एक डिफरंट और डिफरंट टेक्निक म्हणून तुम्ही हे यूज करताय. लकी ड्रॉ काय प्रत्येक सेलर यूज करतो असं नाही. सो जस्ट लाईक अ डिफरंट मेथड जिथून आपण काय करतो ॲज अ लकी ड्रॉ म्हणून काही कंझ्युमरना गिफ्ट फॅसिलिटी ह्या देऊन याचं इंटेन्शन काय असतं तर सेल आहेच पण त्याचबरोबर कंझ्युमर रिटेन करणं हा सुद्धा असतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? टाइप्स ऑफ सेल्स प्रमोशन टूल्स. इज इट क्लिअर? येस. सो फटाक से आन्सर द्या. फोन ठेवून गेलात की काय कुठे? Okay. So then next question. Uses objective of sales promotional research. The purpose of sales promotion is to offer an attractive proposal to buyer to induce or motivate them to purchase goods unplanned. ओके. कंझ्युमरने गुड्स कसे परचेस केले पाहिजेत यासाठी तुम्ही काय करताय तर हा सेल्स प्रमोशनला इम्पॉर्टन्स देताय. So sales promotional research help the business firm to answer a specific issue. So तुम्हाला कोणते डाउट्स आल्यानंतर कोणते क्वेश्चन अराइज झाल्यानंतर सेल्स प्रमोशन तुम्हाला हेल्प करेल. टू डिफाईन अँड डिसाइड द टार्गेट. आपला टार्गेट ग्रुप कोणता असावा, आपण कोणत्या ग्रुपसाठी सेल हा केला पाहिजे, हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सेल्स प्रमोशन रिसर्च अंडर मिळू शकतं. दॅट इज अट्रॅक्ट न्यू कस्टमर, रिवॉर्ड to regular customer, etc. Then to decide sales promotion method. म्हणजे बऱ्याच वेळी आपण कन्फ्युज होतो की लॉट्स ऑफ सेल प्रमोशनल मेथड्स आहेत, सो कोणती बेस्ट आहे. सो बेसिकली दिस इज डिपेंड्स ऑन काय म्हणतो आपण क्लास ऑफ कस्टमर, अवर as well as our product, right? So to decide the sales promotion method to be used for reaching the target audience. म्हणजे कोणती मेथड यूज केल्यानंतर आपण टार्गेट ऑडियन्स कडे इझिली रीच होऊ शकतो. सो याचा स्टडी सेल्स प्रमोशन रिसर्च अंडर केला जातो. देन स्टडी द इफेक्ट ऑफ प्राइस रिडक्शन ॲज सेल प्रमोशन टूल ऑन चॉईस ऑफ ब्रँड. So the study the effect of price reduction. प्राइस कशा रिड्यूस करायच्या and sales promotion tool on choice of brand. म्हणजे कंझ्युमरने आपलं प्रोडक्ट हे जास्त परचेस करायला हवं, कमीत कमी प्राइस मध्ये आपण कंझ्युमरना कशा रिझनेबल प्राइस मध्ये वस्तू सेल करू शकतो हे सुद्धा काय करतात तर सेल प्रमोशन आपल्याला हेल्प करते. टू मेजर इफेक्ट ऑफ सेल्स प्रमोशन टेक्निक on sale or demand of existing product and to take corrective step if the response is unsatisfactory. To measure effect of sales promotion techniques. म्हणजे जसं की म्हणतो आपण कोणत्या सेल्स प्रमोशनचा कोणत्या सेल्स टेक्निक्सचा जास्त इम्पॅक्ट होतो. सो टू मेजर द इफेक्ट्स ऑफ सेल्स प्रमोशन टेक्निक्स, जसं की आपण आता काही मेथड्स बघितल्या, डिस्काउंटचा जास्त इफेक्ट होतो की फ्री गिफ्टचा होतो की सॅम्पलिंगचा होतो. सो हे तुम्हाला कशातून अंडरस्टूड होणार आहे, ह्या सेल्स प्रमोशन रिसर्च मधून अंडरस्टूड होतो. ओके.
Then to decide sales promotion technique and incentive for middlemen like discount for large order, joint or combine advertising. आणि बऱ्याच वेळी काही कंबाईन ऍडव्हर्टायझिंग पण केल्या जातात. देन काही मिडलमन जे आहेत लाईक होलसेलर रिटेलर आहेत त्यांना इन्सेंटिव्ह ऑफर केले जातात फॉर लार्ज परचेसिंग ऑर्डर वरती. ओके, सो then to decide incentive for sales people like bonus special incentive for higher performance. So तुम्ही काय करू शकता ह्या सेल्स प्रमोशन रिसर्च अंडर टू डिसाइड द इन्सेंटिव्ह फॉर सेल्स पीपलना आपण कशा पद्धतीने इन्सेंटिव्ह देऊ शकतो, मग बोनसच्या स्वरूपात देऊ शकतो की काही इन्सेंटिव्ह देऊ शकतो फॉर द पर्पज ऑफ हायर परफॉर्मन्स, म्हणजे त्यांचा हायर परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये. And to design sample, coupon, present, display stand, point of purchase advertising. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण सेल्स प्रमोशन रिसर्चच्या अंडर करू शकतो. इज इट क्लिअर सेल्स प्रमोशन? Yes. So our next components of promotion is public relation. आपण हे काय बघतोय लक्षात येत आहे ना, आपण कंपोनंट्स Yes. सेल्स आपण कंपोनंट्सचा स्टडी करत आहोत. प्रमोशनचे जे कंपोनंट्स आहेत लाईक ऍडव्हर्टायझिंग फर्स्ट बघितलं आपण, त्याच्यानंतर सेकंड बघितला सेल्स प्रमोशन डिटेल, ऍडव्हर्टायझिंग डिटेल बघितलं. आता आपण थर्ड कंपोनंट्स कडे आलेलो आहोत, पब्लिक रिलेशन. सो व्हॉट इज मीन बाय पब्लिक रिलेशन? फक्त आतापर्यंत आपण शॉर्ट कॉन्सेप्ट लर्न केले होते. पब्लिक रिलेशन काय आहे, हिअर बिल्डअप अ गुड रिलेशनशिप विथ पब्लिक और कस्टमर और स्टेक होल्डर. पण कशा पद्धतीने त्या गोष्टी रन केल्या जातात किंवा कुठे आपण जास्त फोकस करायला हवा आहे आणि याच्यामध्ये कशी रिसर्च केली जातात याच्या ह्या बेसवरती क्वेश्चन असेल. सो बिझनेस डिक्शनरी डिफाईन पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन म्हणजे काय म्हणतो आपण, द प्रोफेशन और प्रॅक्टिस ऑफ सर्टन creating and maintaining goodwill of an organization, various public. मग यामध्ये फक्त कस्टमर आहेत का हो, तर नक्कीच नाहीये. दॅट मीन्स स्टेक होल्डर लाईक अ कस्टमर, एम्प्लॉईज, इन्व्हेस्टर, सप्लायर एक्सेट्रा एक्सेट्रा, usually through publicity and other non-paid form of communication. सो नॉन पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, कारण इनडायरेक्टली आपण ह्या सगळ्यांसोबत काय करत असतो, एक गुड रिलेशनशिप मेंटेन करत असतो. नॉन पेड म्हणजे कस्टमर सोबत रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी आपल्याला काही पे करावं लागणार आहे का, सॉरी एम्प्लॉईज सोबत रिलेशन बिल्डअप करण्यासाठी आपण काही पे करतो का, नाही. सो नॉन पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. सो हियर वी बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप विथ द स्टेक होल्डर, right? Because this is the directly impact on our goodwill or our reputation of the organization. That is, in general term, public relation means maintaining cordial and good relationship with the public to create a goodwill about the firm. सो पब्लिक रिलेशन मधून काय होणार आहे, तर आपण आपल्या कंपनीचा, आपल्या बिझनेसचा एक गुड रिलेशनशिप हा कस्टमर सोबत, ह्या स्टेक होल्डर सोबत मेंटेन करू शकतो. दॅट इज वाय हियर सेड पब्लिक रिलेशन मीन्स मेंटेनिंग अ कॉर्डियल अँड हार्मोनियल रिलेशनशिप विथ द स्टेक होल्डर, because to this relation to create a good image or create a goodwill or create a reputation about the firm. So public means not only customer but also stakeholder. हे फार महत्वाचं आहे. पब्लिक म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त बऱ्याच वेळी कस्टमरच समोर येतात, तर नाही. फक्त कस्टमर आहेत का, नाहीये. तर यामध्ये मग शेअर होल्डर आहेत, एम्प्लॉईज आहेत, सप्लायर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, बँकर आहेत, कमिशन एजंट आहेत, व्हॉट एव्हर दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द बिझनेस. हे सगळे पर्सन तुमच्या ह्या स्टेक होल्डर मध्ये इन्क्लूड होतात आणि ह्या सगळ्यांसोबत आपल्याला काय करायचं आहे, कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. मग कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप करणं म्हणजे काय, फक्त प्रत्येकासोबत छान छान बोलणं म्हणजे कॉर्डियल रिलेशनशिप आहे का, नाहीये. तर काय सांगायचं आहे, एव्हरी सोशल ग्रुप प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द इफेक्टिव्ह वर्किंग ऑफ द फर्म. फॉर एक्झाम्पल, शेअर होल्डर कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल, डिस्ट्रीब्युटर arrange for transport
and communication and customer ensure survival of the firm. Thus, for survival and smooth functioning of business, it is necessary to maintain good relationship with the stakeholder. आणि आपल्या बिझनेसचं सर्वायवल ग्रोथ एक्सपान्शन होण्यासाठी आपण ह्या सगळ्या पर्सन सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करणे हे फार महत्वाचं आहे. ओके, आता क्रेडिटर सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. मग काय करायचं, त्याच्याकडून रेग्युलर रॉ मटेरियल परचेस करावं लागेल, रेग्युलर पेमेंट पे करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं काय तर रेग्युलर पेमेंट आपल्याला पे करणं महत्वाचं आहे. आणि लॉयल्टी दाखवणं महत्वाचं आहे की आपण त्याच काय म्हणतो आपण क्रेडिटर्स कडून रॉ मटेरियल हे परचेस करावं लागेल. स्टेक होल्डर आणि त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज सोबत जर रिलेशनशिप बिल्डअप करायचं असेल तर काय करावं लागेल, त्यांना प्रॉपर रेम्युनरेशन पे करावं लागेल. ऍट द सेम टाइम प्रोव्हाइड मॉनिटरी एज वेल एज नॉन मॉनिटरी फॅसिलिटी, बिल्डअप अ गुड रिलेशनशिप. ओके, म्हणजे ह्या प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला वेगवेगळे फंक्शन हे रन करावे लागते आणि तरच मग तुमचं पब्लिक रिलेशन हे बिल्डअप होऊ शकतं. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes. Good. So features of public relation. Public relation is comprehensive term. Comprehensive का म्हटलेलं आहे, जसं की आता आपण सांगितलं फक्त आपलं स्पीच छान आहे, कम्युनिकेशन छान आहे म्हणजे पब्लिक रिलेशन होतं का? नाही. comprehensive or wider term का आहे, कारण यासाठी here we follow several functions. We use various techniques for build up a good relationship with the public. That is why here said public relation is a comprehensive term and includes publicity. So the objective of public relation is to create a favorable image. It's very important thing. Favorable image तुमची create झाली पाहिजे. Public relation is a positive thing ना, म्हणून मग तुमची एक फेवरेबल इमेज, गुड इमेज ह्या स्टेक होल्डरच्या माइंड मध्ये क्रिएट झाली पाहिजे. पब्लिक रिलेशन एम at maintaining favorable relationship with the various social group. Shareholders, customer, employees, government also, and other social group connected to the firm. So then, in recent year, public relation has gained more important because of its usefulness and contribute success of the firm. म्हणजे जसं की असा कोणताच बिझनेस नाहीये जो असा सांगेल की अरे फक्त माझ्यासाठी कस्टमर इम्पॉर्टंट आहे, बाकी कोणी इम्पॉर्टंट नाहीये. सो नो, हा जो ग्रुप आहे हा तुमच्या सक्सेस वरती डिरेक्टली इम्पॅक्ट करतो, राईट? So now it is to consider as a profession and as a important management function. आणि यासाठी आपण काय करतो, मॅनेजमेंटचे जे फंक्शन आहेत हे रन करतो for the purpose of building good relationship with the stakeholder. Okay. Then public relation is a systematic and planned action by a firm to influence the attitude and opinion of customer, employees, shareholders, distributor, and other social group by developing and maintaining favorable relationship. आणि ह्या सगळ्यांसोबत आपल्याला काय करायचं आहे तर एक फेवरेबल रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी ॲटिट्यूड अँड ओपिनियन ऑफ स्टेक होल्डर ग्रुप. मग प्रत्येकाचा ॲटिट्यूड, प्रत्येकाचं ओपिनियन हे डिफरंट असणार आहे, कारण प्रत्येकाचं फंक्शन, प्रत्येकाचं वर्क हे डिफरंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करणं हे महत्वाचं आहे, म्हणून इथे सांगितलेलं आहे पब्लिक रिलेशन इज अ सिस्टमॅटिक अँड प्लॅन्ड ऍक्शन. Is it clear? First to fifth point? Yes. Then next question is method and tools of public relation. So public relationship बिल्डअप करण्यासाठी काय करावं लागेल, काही टूल्स आहेत हे तुम्हाला यूज करावे लागतील. So these includes first news. So positive news about the firm in newspaper, magazine or other media certainly create favorable opinion about the firm.
मग सपोज तुमच्या कंपनीमध्ये काही इव्हेंट झाला असेल, कंपनीने काही सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी रन केल्या असतील, तर अशा न्यूज तुम्ही काय करा, मॅगझिन मध्ये, न्यूजपेपर मध्ये द्या. म्हणजे त्या कंपनीची एक इमेज क्रिएट होईल, राईट. सो फॉर एक्झाम्पल, स्कॉलरशिप टू पुअर अँड नीडी स्टुडंट, म्हणजे ज्या स्टुडंटना गरज आहे अशा स्टुडंटना कंपनीने स्कॉलरशिप ही पे केलेली आहे. देन वुमन एम्पॉवरमेंट, donation to social cause does help to create favorable opinion about the firm. सो जसं की आपण म्हणतो की कंपनीची कुठे गुड इमेज क्रिएट झाली पाहिजे, जसं की आपल्या ऑर्गनायझेशन इन द सेन्स आपल्या एज्युकेशनल सोसायटी. इथे सुद्धा आपण बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे काय म्हणतो, वुमन एम्पॉवरमेंट, जिथे जास्तीत जास्त गर्ल्स स्टुडंट काय करतात तर ऍडमिशन घेतात, ऍज कम्पेअर टू बॉईज पेक्षा कॉलेजमध्ये गर्ल्स स्टुडंट ह्या जास्त आहेत. सो या गर्ल्स स्टुडंटसाठी मग आपण वेगळं काही करतो, तर काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज रन करतो. सो यामुळे काय होतं, तर एक गर्ल्सच्या माइंडमध्ये एक थोडासा काय म्हणजे इमेज क्रिएट होते बघा, की ओके म्हणजे हे कॉलेज कसं आहे, डिसिप्लिन कॉलेज आहे, किंवा जिथे सिक्युरिटी आहे, जिथे काही ऑड गोष्टी खपवून घेतल्या जात नाहीत, व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर. ओके, सो हे काय आहे, दिस इज द पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन, दिस इज द पार्ट ऑफ न्यूज म्हणतो ना आपण, मग ह्या गोष्टीची आपण ऍड करतो, जेणेकरून आपल्या इन्स्टिट्यूशनची किंवा आपल्या बिझनेसची काय होऊ शकते, फेवरेबल आणि गुड इमेज ही कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट होऊ शकेल. सो ह्या इंटेन्शनने तुम्ही ऍड सुद्धा देणं महत्वाचं आहे. ओके. सेकंड, इव्हेंट. It refers to organizing social and cultural event, sponsoring sports or other event, stage show, प्रेस कॉन्फरन्स. ओके, म्हणजे ह्या वेगवेगळ्या काही फॅसिलिटीज आहेत किंवा वेगवेगळे जे इव्हेंट आहेत हे ऑर्गनाईज केल्यानंतर सुद्धा तुम्ही फेमस होता बघा, तुम्ही इन द सेन्स ऑर्गनायझेशन. जस्ट वेट 1 मिनिट. ओके, हा आपण कुठे आलो, इव्हेंट मध्ये होतो ना. हा, सो इव्हेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, हिअर वी ऑर्गनाइज व्हेरियस इव्हेंट, सो इट रेफर्स टू ऑर्गनायझिंग सोशल अँड कल्चरल इव्हेंट. मग काही स्पोर्ट्स स्पॉन्सर करा तुम्ही, किंवा अदर इव्हेंट ऑर्गनाइज करू शकता, स्टेज शो करू शकता, प्रेस कॉन्फरन्स करू शकता, देन फेलिसिटेशन करू शकता ऑफ फेमस पर्सनॅलिटीज फ्रॉम डिफरंट सोशल फील्ड. फेलिसिटेशन म्हणजे काय सांगितलं जातं, तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे जे फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांचा सत्कार किंवा त्यांचं अभिनंदन जसं म्हणतो ना आपण, लाईक दॅट. सो असे काही इव्हेंट तुम्ही जर ऑर्गनाईज केले, जे की ऑर्गनायझेशनचा पार्ट नाहीये पण तुम्ही ऑर्गनायझेशनच्या अंडर रन करताय, तरी सुद्धा काय होऊ शकते, एक गुड रिलेशनशिप किंवा एक पब्लिक रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकते. देन रिटर्न मटेरियल्स, अॅन्युअल रिपोर्ट, जिथे की आपलं ऑर्गनायझेशन काय होतं तर रिप्रेझेंट होत असतं. सो अॅन्युअल रिपोर्ट तुम्ही प्रॉपर मेंटेन करा. बॅलन्स शीट, जे की तुमची फिनान्शियल स्टेटमेंट, फिनान्शियल पोझिशन दाखवते, ती ॲक्युरेट असावी. ब्राउचर, पॉइंट ऑफ परचेस मटेरियल, कॅटलॉग एक्सेट्रा एक्सेट्रा, हेल्प टू क्रिएट अ पॉझिटिव्ह इमेज. आणि हे सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या कंपनीचे पॉझिटिव्ह इमेज ही क्रिएट करत असतं. सो प्रेफर द रिटर्न मटेरियल ऑल्सो. And last point is the social services. Many company adopt school, garden for maintenance purpose. Some associate themselves with the charity organization like Home for Aid, School for Blind, and many more. So असे काही ऍक्टिव्हिटी रन करून सुद्धा तुम्ही, सोशल ऍक्टिव्हिटी रन करून सुद्धा एक पब्लिक रिलेशन बिल्डअप करू शकताय आणि कंझ्युमरच्या माइंड मध्ये, स्टेक होल्डरच्या माइंड मध्ये गुड इमेज ही क्रिएट करू शकता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Okay, good. So our next question, what is mean by publicity? Explain its feature. सो पब्लिसिटी आणि ऍडव्हर्टायझिंग हे दोन्ही अपोजिट कंपोनंट्स आहेत, कारण पब्लिसिटी ही नॉन पेड फॉर्म आहे आणि ऍडव्हर्टायझिंग ही कशी आहे, पेड फॉर्म आहे.
सो काय आहे बघा पब्लिसिटी. Publicity is described as traditional form of public relation. It is the form of mass communication and it is the part of public relation. So publicity is also part of public relation. जिथे आपण काय करतो, good relationship build up करतो. So public relation ची definition दिलेली आहे विलियम जी स्टेंटन. Any promotional communication regarding an organization and or its product where the message is not paid for by the organization benefiting from it. म्हणजे इथे आपण पे करून ऍड करतो का, नाहीये. सो इनडायरेक्टली काय केली जाते, आपल्या प्रोडक्टची, आपल्या कंपनीची ऍड ही मास मीडियावरती किंवा मास कम्युनिकेशनच्या सहाय्याने आपण करतो. फीचर्स ऑफ publicity. First is main important thing. This is the non-paid form. पब्लिसिटी साठी कुठेही आपल्याला अमाऊंट स्पेंड करायची गरज नसते. माउथ नुसार किंवा वेगवेगळ्या सोर्सेस नुसार आपण काय करू शकतो, ऑटोमॅटिकली पब्लिसिटी होते. सो पब्लिसिटी इज अ नॉट पेड फॉर्म ऑफ मास कम्युनिकेशन. द फर्म डज नॉट पे फॉर पब्लिसिटी बट come from charitable donation, stage show, sponsorship of social event, etc. ह्या हे जे बाकीचे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, इथे मात्र आपल्याला काही अमाऊंट ह्या स्पेंड करावे लागतात. सो विच आर रिपोर्टेड बाय द रिपोर्टर और जर्नलिस्ट फॉर पब्लिकेशन ॲज अ न्यूज आयटम ऑन रेडिओ, टेलिव्हिजन, न्यूजपेपर एक्सेट्रा. पण डायरेक्ट म्हणतो ना, इनडायरेक्टली आपण काही ना काही स्पेंड करत असतो, पण डायरेक्टली आपल्याला कुठेही अमाऊंट ही स्पेंड नाही करावी लागत. सेकंड, द पर्पज ऑफ पब्लिसिटी इज टू क्रिएट फेवरेबल इमेज. आणि इथे तुमच्या पब्लिसिटीमुळे निगेटिव्ह इमेज नाही तर फेवरेबल इमेज काय होऊ शकते, क्रिएट होऊ शकते अबाउट द कंपनी अमंग व्हेरियस सोशल ग्रुप. दिस इज डन बाय रेग्युलरिटी पब्लिशिंग और हायलाइटिंग कंपनीज अचीवमेंट अँड व्हेरियस ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही काय केलेले आहेत, कंपनीच्या काही हायलाइट अचीवमेंट आहेत, काही ऍक्टिव्हिटी आहेत, त्यामधूनच कंपनीची गुड इमेज क्रिएट झालेली आहे. मग यासाठी काही तुम्ही वेगळे, ओके माझी इमेज छान दिसण्यासाठी काही मी वेगळे पैसे पे केलेले आहेत का, नाही. दिस इज नॉट अ पब्लिसिटी ना. सो पब्लिसिटी म्हणून काय सांगितलेलं आहे, दिस इज द नॉट पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. सो आपल्या ऍक्टिव्हिटी मधून, आपल्या हायलाइट मधून, आपल्या परफॉर्मन्स मधून ऑटोमॅटिक हिअर क्रिएट अ फेवरेबल इमेज अबाउट कंपनी इन द माइंड ऑफ कस्टमर. So for publicity purpose, radio, television, newspaper, magazine are used for mass communication purpose. आणि ह्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून सुद्धा तुम्ही कंपनीची पब्लिसिटी ही करू शकता. सो पब्लिसिटी इज मस्ट चीपर दॅन ऍडव्हर्टायझिंग बिकॉज इट इज अ नॉट पेड फॉर्म. ऍडव्हर्टायझिंग ही कॉस्टली असते, जसं की आपण काल डिस्कस केलं होतं. तुम्ही ऍड कुठे मेन्शन करताय, कोणता सोर्स यूज करताय, याच्यावरती त्या ऍडव्हर्टायझिंगची कॉस्ट ही डिपेंड्स असते, राईट. सो पब्लिसिटी इज मोस्ट चीपर ऍज कम्पेअर टू ऍडव्हर्टायझिंग. कारण ऍडव्हर्टायझिंग ही पेड फॉर्म आहे आणि पब्लिसिटी ही नॉन पेड फॉर्म आहे. दॅट इज वाय द कंपनी हॅज नो कंट्रोल ओव्हर पब्लिसिटी ऑफ द मेसेज, टाइम, फ्रिक्वेन्सी अँड मीडियम. म्हणजे पब्लिसिटी ही तुम्ही बऱ्याच वेळी इंटेन्शनली, ओके मला एखादी पब्लिसिटी करायची आहे म्हणून मी नाही करत आहे. सो ते अनइंटेन्शनली सुद्धा काय होतं, तर तुमचा मेसेज हा स्प्रेड होत जातो. म्हणजे वी कांट कंट्रोल पब्लिसिटी. आपले मेसेज कोणत्याही टाइम मध्ये, कोणताही मेसेज फ्रिक्वेंटली, कोणत्याही वेगवेगळ्या मीडियाज वरून तो पास होत असतो. So proper planning and execution of publicity strategy generate awareness about the company, create goodwill and increasing sales. Okay? पण ह्या तुमच्या पब्लिसिटीचं प्लॅनिंग का महत्वाचं आहे, कारण याचा इम्पॅक्ट तुमच्या ऑर्गनायझेशन वरती होत असतो. That is why proper planning and execution of publicity strategy is must, because create awareness about the company, create goodwill and increasing sales. Then publicity is done by third party. It's very important thing. Publicity, okay, मला माझी पब्लिसिटी करायची आहे म्हणून मी नाही करत कधी. तर पब्लिसिटी हा नेहमी थर्ड पार्टी करत असतो, हे लक्षात ठेवा. That is those who are not directly connected or affiliated to the company. Therefore
news item, article in magazine, reviewer by reputed personalities carry more weightage and treated as the impartial. These types of the third party publicity help to create a goodwill and good reputation of the company. आणि इथे मात्र आपल्याला फेवरेबल पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करायचा आहे की पब्लिसिटी ही थर्ड पार्टी करते आणि तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या शोज करते वेगवेगळ्या सोर्सेस मधून वेगवेगळ्या माध्यमातून. लास्ट पॉइंट इज publicity is done by publicist and very useful to keep the company or product visible to public regularly. So automatic काय होऊ शकते publicity is done by publicist and very useful to keep the company. कंपनीसाठी नक्कीच पब्लिसिटी ही युजफुल असणार आहे कारण ऑटोमॅटिकली तुमच्या प्रोडक्टची तुमच्या कंपनीची ही ऍड झालेली असते आणि कंपनीची कुठेतरी गुड इमेज कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट झालेली असते. दॅट इज वाय. इज इट क्लिअर पब्लिसिटी कॉन्सेप्ट? Yes. Okay. So next question or last components, personal selling. Personal selling is the types of promotional tools wherein the salesman meet the customer or users his skill and ability to convince or persuade the buyers or to purchase the product. म्हणजे पर्सनल सेलिंग मध्ये काय आपण पर्सनली कंझ्युमरला मीट होतो, फेस टू फेस इंटरॅक्शन आहे आणि आपण कन्व्हिन्स करतो कस्टमरला, परस्यूड करतो फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग अवर प्रोडक्ट. दिस इज कॉल्ड द पर्सनल सेलिंग. फीचर्स बघा. पर्सनल सेलिंग इज द ट्रॅडिशनल अँड ओल्ड मेथड. पर्सनल सेलिंग कशी आहे तर ट्रॅडिशनल मेथड आहे, ओल्ड मेथड आहे फॉर सेल्स प्रमोशनची. इवन today's company, political parties, etc. use the personal contact as the effective method of promotion. So हे आता तुम्हाला माहित आहे की पॉलिटिकल पार्टीज सुद्धा बऱ्याच वेळी काय करतात तर ही एक मेथड यूज करतात, पण तिथे पर्सनल सेलिंग इन द सेन्स ज्या काही जे काही मेसेज आहेत हे पास करण्यासाठी पर्सनल प्रमोशन किंवा काय म्हणतो आपण एक प्रमोशन करण्याची एक बेस्ट मेथड म्हणून पर्सनल सेलिंग आज सुद्धा तितकीच पॉप्युलर आहे. Personal selling work on the principle of personal and direct contact between the salesman and buyer. इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असणार आहे कारण पर्सनल आहे, फेस टू फेस इंटरॅक्शन इज पॉसिबल अंडर पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग हेल्प टू क्रिएट अ पर्सनल रिलेशनशिप. फेस टू फेस इंटरॅक्शन असल्यामुळे पर्सनल रिलेशन हे बिल्डअप होतं. देन फोर्थ, due to personal contact and conversation, the salesman can explain and demonstrate the unique feature of the product. बऱ्याच वेळी टेलिव्हिजन मधून किंवा बाकीचे जे सोर्स आहेत सेल्स प्रमोशनचे किंवा प्रमोशनचे, इथे युनिक फीचर बऱ्याच वेळी मिस होऊ शकतात किंवा डिमॉन्स्ट्रेशन दिलं जाऊ शकतं असं नाही. पण पर्सनल सेलिंग मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट कन्व्हर्सेशन असल्यामुळे हियर salesman can explain and demonstrate the unique feature of the product. Then next, salesman to explain additional feature also of product which cannot be explained otherwise. आणि बऱ्याच वेळी असं होतं बघा की एखादी गोष्ट कोणी एक्सप्लेन करू शकत नाहीये, जे अदर मीडियाज आहे त्याच्यापेक्षा पर्सनल सेलिंग मध्ये जो सेल्समन आहे हा ऍडिशनल फीचर सुद्धा एक्सप्लेन करतो कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. अँड लास्ट, personal selling is useful to sell valuable goods requiring demonstrating and personal explanation. To demonstrate the personal explanation देईल आणि जे काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे हे देईल. ओके, सो बेनिफिट ऑफ पर्सनल सेलिंग अजून काय राहिलेलं आहे? बेनिफिटच आहे फक्त. बेनिफिट हा तुम्ही सेल्फ स्टडीला करा. आपण नेक्स्ट फॉर्म फ्लेक्सिबिलिटी आहे कारण आपण ऍज पर पर्सन काय करतो, फ्लेक्सिबिलिटी आणतो आपल्या लँग्वेज मध्ये, आपल्या टोन मध्ये, टाइम मध्ये. फीडबॅक वी कॅन गेट इमिजिएटली फीडबॅक बिकॉज दिस इज द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. मिनिमम वेस्टेज, समोरच्या रिएक्शन बघून आपण काय करतो, कितपत कम्युनिकेशन करायचं आहे हे डिसाइड करतो. पर्सनल रिलेशनशिप,
Here we build up good relationship with customer because direct contact. Customer are satisfied. Personal selling offer individual services. So clear consumer doubts, objection, and misunderstanding. That is why customer are satisfied. Improve image. Personal selling offer an opportunity to improve negative image and restore company's reputation. Okay.